जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानोबा म्हणतात, मी सांगतो म्हणून नव्हे तर प्राचीन काळापासून आमचे सगळे ऋषी मुनी सांगत आलेले आहेत. पुराणामध्ये प्रसिद्ध असलेले वाल्मिकी ऋषी ज्यांनी रामायण लिहिले, प्रभू रामचंद्र अवतार घेण्यापूर्वीच त्यांनी रामायण लिहून ठेवले होते. त्या वाल्मिकी ऋषींनी सुद्धा हेच सांगितले. काय सांगितले? पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. प्रभूच्या नावाने, देवाच्या नावाने, भगवंताच्या नावाने, आत्मस्वरूपाने तिन्ही लोक उद्धरती. म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळातले सगळे लोक. या तीनही लोकातल्या लोकांचा उद्धार करण्याचे कार्य भगवंत करतात. तेव्हा वाल्मिकी ऋषींनी पुराणामध्ये तसे लिहून ठेवले आहे. आमच्या सगळ्या ऋषींनी, संतांनी हेच सांगितले की देवाचे नाव घ्या, देवाचे नाव घ्या. तुम्हाला दुसरे काहीही आले नाही तरी चालेल, पण देवाचे नाव घ्या. देवाचे नाव घ्यायला सोपे आहे ना? असे काही नाही की कुठल्या देवाचे नाव घ्यावे आणि कुठल्याचे घेऊ नये, असे काही नाही. तुमच्या तोंडामध्ये जे सोपे आहे आणि सहजगत्या येईल ते नाम घ्या. मग त्या देवाचे नाव घ्यायला काय हरकत आहे? म्हणून ज्ञानोबा म्हणतात, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. पुढे ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव म्हणे नामजपा हरीचे, परंपरा त्यांचे कुळ शुद्ध. ज्ञानोबा म्हणतात, अहो भक्तांनो, अहो साधकांनो, तुम्ही त्या हरीचे, त्या भगवंताचे, त्या आत्म्याचे नाम घ्या, जप करा. त्या नामजपाचा असा एक फायदा आहे, आपला तर उद्धार होईलच, आपले पुण्य वाढेलच, परंतु आपल्या कुळाचा जो पसारा आहे, आपले जे कुळ आहे, ज्या कुळात आपण जन्माला आलो आहोत आणि या कुळामध्ये यापूर्वी जन्मलेले आणि या पुढे जन्मणारे हे जे कुळ आहेत, त्या कुळ परंपरेचाही उद्धार होईल. आता काय आणि किती सांगावे या नाम घेण्याचे फायदे. म्हणजे आपल्या अगोदर जे जन्माला येऊन गेले त्यांनाही स्वर्गामध्ये चांगले स्थान मिळेल आणि पुढे जे जन्माला येणार असतील तेही चांगले लोक आपल्या कुळामध्ये जन्माला येतील. कुळामध्ये चांगली माणसे जन्माला येणे म्हणजे पुण्याचा साठा लागतो. नाहीतर आपल्याला आश्चर्य वाटते की ती माणसे किती चांगली होती आणि ती पोरं अशी कशी काय झाली, ती अशी वाईट कशी निपजली, असे आपण म्हणतो सुद्धा. जर पोरं बिघडलेली, वाईट चलनाची निघाली, मग त्या बाकीच्या लोकांना असे आश्चर्य वाटते, अहो त्यांचे आई वडील किती चांगले, ते तर देवधर्म करणारे आहेत आणि पोरं अशी कशी काय बिघडली. याचा अर्थ असा की आपण त्यावेळेला, ज्या वेळेला पोरं जन्माला आली होती त्यावेळेला आपण बिघडलेले होतो. आई बाप म्हणून आपल्या पदरी त्यावेळी पुण्य नव्हते. त्यानंतर आपण सुधारलो, परंतु ते पुण्य त्या जन्माला आलेल्या मुलांना कसे लाभेल? ते तर आधीच जन्माला आले आपल्या घरामध्ये. तेव्हा आपल्या घरामध्ये चांगले आत्मे जन्माला यावेत, चांगली माणसे जन्माला यावीत, यासाठी तरी पुण्य करा. म्हणजे देवाचे नाव घ्या. देवाचे नाव घेण्यामध्ये किती फायदा असतो. आपलाही उद्धार होतो आणि आपल्या कुळाचाही उद्धार होतो, असे ज्ञानोबा सांगतात. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नामजपा हरीचे, परंपरा त्यांचे कुळ शुद्ध. त्यांच्या कुळामध्ये सुधारणा होईल, शुद्ध होईल ते कुळ आणि ते भगवंताच्या नावाने शुद्ध होते, असे ज्ञानोबा म्हणतात. बाकी कुठल्याही उपायाने शुद्धी होणार नाही. अशा प्रकारचा हा 10वा अभंग आपण पाहिला. नंतर 11व्या अभंगामध्ये ज्ञानोबा काय सांगतात ते पाहूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.